श्री रामेश्वर महादेव देवस्थान आणि जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही त्रिपुरी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पनवेल शहरातील श्री रामेश्वर महादेव देवस्थान येथे बुधवारी सायंकाळी हा पवित्र आणि मंगलमय कार्यक्रम उत्साहात पार पडला। या दीपोत्सव कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सहभागी होत दीप प्रज्वलन केले, तसेच श्री रामेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन आरती केली। दरम्यान या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनीही भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जाणीव एक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, माजी नगरसेवक अजय बहिरा, गणेश कडू, माजी नगरसेविका सुरेखा मोहकर, नीता माळी, रुचिता लोंढे, भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, श्री रामेश्वर महादेव देवस्थानचे अध्यक्ष उमेश इनामदार, अभिषेक पटवर्धन, रघुनाथ बहिरा, प्रीतम म्हात्रे उर्फ पिंट्या, लीना पाटील, सुहासिनी केकाणे, सुहासिनी शिवणेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवस्थान परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवामुळे मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। पनवेलमधील वडाळा तलाव हा अतिशय प्राचीन असं हे ठिकाण आहे आणि याला एक फार मोठा असा ऐतिहासिक असा इतिहास आहे आणि त्याचसोबत हे जे महादेव मंदिर आहे ह्या महादेव मंदिराला सुद्धा 250 वर्षापेक्षा जास्त जुना असा इतिहास आहे आणि या इथे या मंदिराच्या व्यवस्थापन समितीतर्फे आणि त्याचबरोबर जाणीव एक सामाजिक संस्था या दोघांच्या माध्यमातून दीपोत्सव कार्यक्रम करण्यात येतो। अतिशय सुंदर असा कार्यक्रम होतो। वडाळा तलाव या वडाळा तलावचं पनवेल महानगरपालिकेने या इथे मोठ्या प्रमाणामध्ये विकास केल्यापासून या ठिकाणी सर्व नागरिकांचं येण्या जाण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आता झालेलं एक चांगल्याचं ठिकाण झालं आहे आणि हे जे आता देवस्थानाच्या तर्फे सुद्धा जी व्यवस्था करण्यात येते त्यामुळे खरोखरच नागरिकांसाठी त्यांना त्यांची आस्था प्रकट करण्यासाठी आणि भक्तिभावाने येण्यासाठी त्याचबरोबर त्यांची सांस्कृतिक नाळ ही घट्ट करण्यासाठी एक अतिशय चांगलं असं इथं कारण तयार झालेलं आहे आणि त्यानिमित्त मी इथे सर्व विश्वस्त मंडळाचं मी अभिनंदन करतो। खरोखर छान असा उपक्रम त्यांनी इथे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी चालू ठेवलेला आहे। पुढे का सुद्धा त्यांनी असंच चालू ठेवावा यासाठी सुद्धा मी इथे शुभेच्छा व्यक्त करतो।